गुडघ्या एवढे खड्डे असणारा आणि पावसाळ्यात शाळा कॉलेजच्या मुलांची चांगलीच फजिती करणारा, जिथं मी आज पडता पडता वाचलो. हा खड्ड्यांचा रस्ता नेमकं कुठे सगळं सांगतो, पण त्याआधी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. तर पब्लिक, झाला असं की सकाळी सकाळी आज लवकर तयार होऊन खूप दिवसांपासून टेबल मध्ये ठेवलेली बॅग आज बाहेर काढली, त्यात नोटबुक टाकून कॉलेजला जाण्यासाठी रेडी करून ठेवली आणि मग जरासा नाश्ता करून निघालो डायरेक्ट कॉलेजला. आता आज हा आपला कॉलेज मधील पहिलाच दिवस होता, त्यामुळे गेल्या गेल्या पहिलं बापू साहेबांकडून पेन वगैरे घेऊन टाकलं आणि मग आज खूप दिवसानंतर कॉलेजमध्ये एंट्री केली. आता त्यात आम्हाला प्रेझेंटी लावण्यासाठी थंब स्कॅन करावा लागतो भाऊ. मग प्रेझेंटी वगैरे लावून आलो डायरेक्ट ॲग्रोनॉमीच्या लेक्चरला. आणि आज कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे सरांनी क्लासमध्ये फक्त सिलेबस सांगितला आणि मग तो राईट करून घरी निघायची वेळ झाली तोपर्यंत पावसाचं आगमन झालं होतं आणि तरी सुद्धा या रिमझिम पावसामध्ये आम्ही घरी निघालो. आता वैजापूर मधील जवळजवळ सगळ्या रस्त्यांचे काम झाले, पण दहेगाव आणि पालखेड मधील राहिलेला हा छोटासा रस्ता कधी पूर्ण होईल काय माहिती भाऊ. कारण या रस्त्याचा अंतर जरी कमी असला तरी खड्डे मात्र खूप मोठाले आणि या खड्ड्यांमुळे शाळे आणि कॉलेज मधील विद्यार्थ्यांची चांगलीच फजिती होती. आता वैजापूर मधील तसा तर गतीने विकास सुरू आहे, पण राहिलेला हा छोटासा रस्ता कधी पूर्ण होईल काय माहिती भाऊ. आता मी तर जातो हा खड्ड्यांचा रस्ता पार करत, तोपर्यंत तुम्ही पण घ्या फॉलो करून, म्हणजे तुम्हाला पण असे इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग रोज बघता येतील. तर चला मग भेटू पुढील ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.